अमरावतीमध्ये भाजपच्या वतीनं खासदार नवनीत राणा जी आहे ती उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि काल त्यांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आमदार बच्चू कडू असेल, आनंदराव वडसोड असेल, सोबतच स्थानिक भाजपचा विरोध मोठ्या प्रमाणावर होता। मोठ्या प्रमाणावर विरोध जो होता, विरोध असताना देखील केंद्रीय नेतृत्वाने जे आहे ते खासदार नवनीत राणांवर जबाबदारी दिलेली आहे, उमेदवारी दिलेली आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहेत, वारंवार तुम्ही नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला। विरोध असताना मात्र नवनीत राणांना उमेदवारी दिली, पक्षप्रवेश झालेला आहे। भाजप कसं पाहत? ते त्यांची मर्जी आहे, आम्ही आमचं काम करू आता आमच्या पद्धतीनं, तो काही विषय नाही आहे। आणि मला वाटतं उमेदवारी दिली म्हणजे विजय होणं असं नाही आहे, बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहे, ते आपण करू व्यवस्थित। तुम्ही काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं की भाजपचा जे चेहरा आमच्याकडे आहे त्याला आम्ही उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार। दोन गोष्टी आहे, एक तर उमेदवारी देऊन विजय येतं का, न देता कुणाला चांगला उमेदवार पाहून त्याला समर्थन देऊन नवनीत राणाला पाडता येतं का, दोन गोष्टी पाहू आपण। चांगला उमेदवार असेल आणि तो जिंकून येऊ शकतं अशा अवस्थेतल्या उमेदवाराची शोध आम्हाला आहे। आणि दोनही गोष्टी आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळ्या मिळून करतो आहे का, एकतर सक्षम उमेदवार आहे त्याला पाठिंबा द्यायचा, नाहीतर उमेदवार टाकून चांगला उमेदवार असेल त्याला टाकून त्याला निवडून आणायचं। हो, 2 दिवसांपूर्वीच अमरावती शहरातले संपूर्ण भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, आमदार प्रवीण पोटे असेल, संपूर्ण पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, बावनकुळेंची भेट घेतली की खासदार नवनीत राणांना तिकीट देऊ नये, कोर कमिटीतला एखादा जर कोणी सदस्य असेल त्याला उमेदवारी द्यावी। असं असताना मात्र कालच उमेदवारी जाहीर झाली आणि संपूर्ण जे विरोध करणारे होते नवनीत राणांना ते प्रवेशावेळी उपस्थित होते। भाजपचे झेंडे ज्यांना हाती घेतले, ज्यांनी मेहनत केली, अंगावर गुन्हे दाखल आहे, प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे, ज्यांच्या घरात शहीद झाले, अशा लोकांचा विचार भाजपमधला संपला आहे। रवी राणानं भाजपचं कार्यालय अंदर जाऊन फोडलं होतं, तोडलं होते, भाजपच्या कार्यकर्त्याला अंदर जाऊन मारलं होते। आणि काय वेळ येतं पहा, अशी दुर्दैवी वेळ कोणावरच येऊ नये, एवढी लाचारी तर येऊच नाही कोणावर, का ज्यानं भाजपचं कार्यालय अमरावतीचं फोडलं त्याला आता रवी राणाच्या जय जयकार, तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे असं म्हणण्याची वेळ येत असेल तर मला वाटतं स्वाभिमानही गेला, अभिमानही गेला। संविधान तर डुबवलंच, पण छत्रपतीचा स्वाभिमानही गहाळ केलेला आहे। आणि आम्ही तोच मुद्दा घेऊन का अशा पद्धतीचे उमेदवार जे ओढसूट कोणाला अपमानित करणं, बोलणं आणि विकासाचं सोडून श्रेय घेण्याचं काम करणं, त्याच्या विरोधात जबरदस्त ताकद आम्ही उभं करू। आणि चित्र अतिशय स्पष्ट आणि मला वाटते ते अमरावतीकरांच्या विजयाचं राहील, स्थानिक अमरावतीकरांचं राहील। हा जिल्हा पंजाबराव देशमुखांचा, गाडगेबाबांचा, तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे, तो अभिमान आम्ही निश्चित ठेवू। अडसूड देखील आग्रही आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यात। अडसूड जर निवडणुकीमध्ये उभे राहिले किंवा अपक्ष उभे राहिले तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार? मला वाटतं सगळे जे मोठे नेते आहेत त्यांनी एकत्र व्हावं, एकत्रित होऊन ही निवडणूक पाहिली पाहिजे। आपल्यापेक्षा ज्याला पाळणं आहे ते टार्गेट खरं लक्षात घेऊन आपण समोर गेलो पाहिजे। कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोण निवडून येतं हा विषय महत्त्वाचा नाही, रवी राणा पाळणं, त्याच्या नवनीत राणा पाळणं हे महत्त्वाचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।